बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार तथा माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या सातत्याने मतदारसंघातील विविध गटांना भेट देत नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्याबरोबरच त्या स्वतः गावामध्ये जाऊन स्थानिक समस्या आणि विकास कामांची पाहणी करत आहेत. गुरुवारी त्यांनी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील ओमकार नगर परिसराला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी स्थानिकांनी मांडलेल्या विविध अडचणी व समस्या त्यांनी जाणून घेतल्या. तसेच परिसरात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेत आगामी काळात हाती घेण्यात येणाऱ्या नव्या विकास प्रकल्पांची माहिती नागरिकांना दिली. यानंतर त्यांनी हिंडलगा गावातील संकल्प लेआउटला भेट देऊन येथील नागरिकांच्या अडचणींची प्रत्यक्ष पाहणी केली. रस्ते, गटारी आणि इतर मूलभूत सुविधा अभावी नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत माहिती घेत त्यांनी संबंधित प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी लेआउट मधील सुरू असलेल्या विकास कामांचा प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. तसेच परिसरासाठी नियोजित असलेल्या आगामी विकास आखाड्याच्या माहिती स्थानिक रहिवाशांना दिल्या. लेकिन सबसे एक ही बार मुलाकात नहीं होती है, लेकिन ऐसे कार्यक्रम में ही होता है. तो कल आपके जो रिक्वेस्ट था उसके लिए आज मैं इधर आई हूँ और इस कार्यक्रम में छोटा सा कार्यक्रम है, बहुत डिसिप्लिन के साथ कार्यक्रम आपने आयोजित किया है. अपना लुइस रोहित सर, उल्लास सावंत, हमारे हंसी साहब भी इधर ही है, मुझे पता नहीं. हाँ, मेरा हर्षा शुगर फैक्ट्री को इतना मदद किए थे, बहुत शुगर कमिश्नर के ऑफिस में थे हंसी, उनको तो मैं अभी हंसी नहीं बोल सकती, हंसी सर ही बोलती. तब से वही मेरा जो है बहन माधुरी हेब्बाळकर, अशोक है और काम जल्द से जल्द शुरू होगा. तो यावत शुरू होगा, जो भी काम है वो शुरू हम करेंगे. उसके लिए हमने 36 लाख रुपये हमने सैंक्शन किया है. और रही बात रोड की और जिम की और एक गार्डन की, आप लोग जो बोल रहे हैं, उसके लिए हमने ऑलरेडी बेंगलुरु में डीपीआर करके बेंगलुरु में ऑलरेडी सैंक्शन करने के लिए हमने प्रस्ताव दिया है और ज्यादा फंड हम गवर्नमेंट से लेके आ सकते हैं. नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्याच्या आणि त्यावर कारवाई करण्याच्या लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कार्यपद्धतीचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले. लोकप्रतिनिधींनी जनतेमध्ये राहून काम कसे करावे याचे हे उत्तम उदाहरण असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ वेणू ग्रामला.